सकाळी म्हणजे मी आत्ताशी निघालोय घरातून. मी आज न्यूज बघितली की काही भैये आहेत ते बोलतात की आम्हाला गरिबांना परेशान करण्यास तुम्हाला काय भेटतं, तुम्ही बॉलिवूडच्या हिरो लोकांना बोला ना मराठी बोलायला. सर्वात पहिले तर भैया लोकांना एवढं सांगतो, तुमच्या आईची गांड. ते बॉलिवूडचे हिरो पण मराठीमध्येच बोलतात. आणि राहिली दुसरी गोष्ट, जो तुम्हाला सपोर्ट करणारा तो चकण्या सदार वरते काय त्या चुतियाचं नाव काय, त्याला पण एवढं सांगतो, तुझा बाप मराठी, तुझी आई मराठी, तुझा आजोबा मराठी, तू का भैया लोकांना उडून घेतोय काय. तर मला एवढंच म्हणणं आहे की मराठी बोला तरच रिक्षा चालवा, नाहीतर तुमची आई UPला घाला काय. मराठी बोलायला जमत नसं तर सरळ तुमची आई घालायची, UPला पळायचं. तुम्ही मराठी हम बोलेंगे नहीं, ये करेंगे नहीं, वो करेंगे नहीं, ही दादागिरी इथं नाही. तुम्ही कमवणार आमच्याकडं, राहणार आमच्याकडं, पिणार आमच्याकडं, गुणगान गाणार तुमचं. महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे काय, इथं कोणता लोन फॉ लागू पडत नाही. महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, राहणार आणि हे सदैव इथंच. मला एक गोष्ट सांगतो मी, आम्ही अजून पण 4 तारखेला जे तुम्ही आंदोलन करताय ना, तुम्ही रोडवर निघा. तुमच्या गांडीव फटके द्यायला आम्ही नाही उतरलो ना तर नावाचं आम्ही मराठी नाही काय. तुम्हाला फक्त एवढंच सांगण्यात येत आहे की मास्क कमी करा. तुम्हाला ज्याचा सपोर्ट आम्ही पहिले त्याला आणू, मग तुम्हाला आणू. फक्त एवढंच आहे, पैसा कमवायचा असेल तर मराठी बोला, मराठी शिका. असं नाही बोलत आहे की नका शिकू, मराठी शिका तुम्ही. थोडा वेळ लागू द्या पण शिका, हेच सांगणे काय. पब्लिक जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा काय. आणि राजसाहेब ठाकरेंना खरंच विनंती आहे, आता तुमची आता गरज आहे आम्हाला, तर तुम्ही यावं साहेब. जय महाराष्ट्र.